अखेर चेंबूर येथे शालेय बसवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या मुळाशी संबंधित झाडालगत असलेले कॉन्क्रिटीकरणच जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे। कॉन्क्रिटीकरणामुळे झाडाची मुळे कमकुवत होऊन ते पडण्यास कारणीभूत ठरल्याचे निरीक्षण महापालिकेने नेमलेल्या चौकशी समितीने अहवालात नोंदवले आहे। चौकशी समितीचा अहवाल शुक्रवारी होणाऱ्या महापालिकेच्या विशेष सभेत किंवा 13 जुलै रोजी होणाऱ्या सभेत सादर होण्याची शक्यता आहे। या अहवालात नेमकं काय म्हटलं गेलंय, तसेच कॉन्क्रिटीकरणाविरोधात मनसे कशा प्रकारे आक्रमक झाली आहे पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र। चेंबूर येथील 11व्या रस्त्यावर 30 जून रोजी एका शालेय बसवर पिंपळाचे भले मोठे झाड कोसळले। या दुर्घटनेत विहान श्रीवास्तव या 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। या घटनेनंतर मुंबई महापालिकेने उपायुक्त पुरुषोत्तम माळवदे आणि उपायुक्त शशांक भोरे यांचा समावेश असलेली चौकशी समिती स्थापन केली। या समितीने वृक्षतज्ञांचा सल्ला घ्यावा आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याची शिफारस करावी असे निर्देश आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले होते। त्यानुसार समितीने वृक्षतज्ञांसोबत घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली। बसवर पडलेल्या झाडाची मुळे ही समितीने तपासली। प्रभाग अधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून समितीने माहिती घेतली। समितीला 8 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते। त्यानुसार माळवदे व भोरे यांच्या समितीने चौकशी अहवाल पालिकेकडे सादर केला। यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या झाडाच्या मुद्द्यावरून आयुक्त अश्विनी भिडे व महापौर रितू तावडे यांच्यात देखील मतभेद होते। झाडांच्या बुंध्यालगत असलेल्या कॉन्क्रिटीकरणामुळे झाडांची पडझड होत असल्याचे मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी नाकारले होते। मात्र कॉन्क्रिटीकरणामुळे झाडांना इजा झाल्याचे महापौर रितू तावडे यांनी बुधवारी प्रसार माध्यमांशी बोलताना मान्य केले। पावसाळ्यातील विविध दुर्घटनांविषयी शुक्रवारी पालिकेच्या विशेष सभेचे आयोजन केले आहे। यामध्ये सर्वपक्षीय नगरसेवक आपले मत मांडणार आहेत। यावेळी मुंबईत कोसळलेल्या झाडांचा मुद्दा अधिक चर्चेला जाण्याची देखील शक्यता आहे। या समितीच्या अहवालात नेमकं काय आहे हे देखील तुम्हाला सांगतो। समितीच्या अहवालानुसार कोसळलेले पिंपळाचे झाड सुमारे 60 वर्षे जुने होते। हे झाड अनेक वर्षांपासून त्या परिसरात उभे होते। मात्र झाडाचा काही भाग फुटपाथ आणि रस्त्याला लागून असलेल्या परिसरात करण्यात आलेल्या कॉन्क्रिटीकरणाचा त्याच्या वाढीवर परिणाम झाला। रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण केल्यामुळे झाडांच्या मुळापर्यंत पावसाचे पाणी आणि आवश्यक ओलावा योग्य प्रकारे पोहोचत नव्हता। त्यामुळे झाडाची मुळे हळूहळू कमकुवत झाली आणि झाडाचा आधार कमी झाल्याने अखेरीस ते झाड कोसळले। या घटनेच्या पार्श्वभूमीवर समितीने भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना देखील सुचवल्या आहेत। झाडांभोवती कोणत्याही प्रकारचे कॉन्क्रिटीकरण करू नये, तसेच झाडांच्या मुळांना पुरेसे पाणी आणि हवा मिळेल अशी व्यवस्था करावी। याशिवाय रस्ते, फुटपाथ किंवा सेवा वाहिन्यांची कामे करत असताना झाडांच्या मुळांना किंवा खोडाला इजा होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी। अशा कामांमुळे झाडांचे नुकसान झाल्यास संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई देखील करण्याची शिफारस या समितीने आपल्या अहवालात केली आहे। दरम्यान या कॉन्क्रिटीकरणाच्या विरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक होताना दिसत आहे। मनसेने आता कॉन्क्रीट मुक्त वृक्ष असे अभियान वजा आंदोलन छेडले आहे। या अभियानाअंतर्गत मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि नागपूरसह अनेक शहरांमध्ये मनसेचे कार्यकर्ते झाडांच्या बुंध्याभोवतीचे सिमेंट, कॉन्क्रीट आणि पेवर ब्लॉक काढून त्या ठिकाणी माती टाकत आहेत। आज अंधेरी, ठाणे अशा अनेक ठिकाणी हे अभियान राबवण्यास सुरुवात देखील झाली आहे। तरी या संपूर्ण कॉन्क्रिटीकरणाच्या विषयावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।